शिवाजीराव खत्री जे प्रभाग 2चे उमेदवार आहेत ओबीसी प्रवर्ग ते या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत. तरुण आहेत, गेले अनेक वर्ष ते कार्यरत आहेत, मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. तर त्यांचे जे या ठिकाणच्या स्थानिक महिला आहेत, शांतीनगर असेल, भारतनगर असेल, या परिसरातील ज्या महिला आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्याच्या कामाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल. काय नाव दादा तुमचं? रमेश साठे. कुठे राहता तुम्ही? मी शांतीनगरमध्येच राहतो. अभिजितबद्दल काय सांगा? अभिजित म्हणजे असा कष्टाळू पोरगा आहे आणि त्यानं कोविडमध्ये लोकांनी बेड उपलब्ध करून दिले नायरमध्ये. कधी शिवजयंती असेल, गणेश उत्सव असेल, सगळ्या उत्सवामध्ये तो सहभाग असतो. शिवाय पूरग्रस्त असेल तर त्याच्यामध्ये बी तो सहभाग असतो. त्यामुळे तो आम्हाला हवा अशी आमची इच्छा आहे. निवडून यावं असं वाटतं. निवडून यावं असं वाटतं. निवडून यावं अशी आमची इच्छा आहे असं वाटतं आम्हाला. आमची इच्छा आहे की त्याला एक मत सगळ्यांनी द्या. मी सुरेखा देवकुळे. अभिजितबद्दल काय सांगा? अभिजित चांगला मुलगा आहे आणि चांगला उमेदवार पण असा व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही सर्वांना सांगू की त्याला एक मत द्या. नाव काय तुमचं? मी पूजा जाधव. कोणाला मत देणार? अभिजित जाधव. अभिजितला मत का देणार? ते आमच्या वस्तीत काय बी झालं त्याला येतात नाही काय धावून येतात, असं मदतीला धावून आले, काय बी काम करतात म्हणून देतो आम्ही त्यांना. मावशी काय नाव तुमचं? भीमाबाई. माझं म्हणणं काय आहे की त्यांना एक निवडून यावा, त्यांना एक मत द्यावा. काय कारण आहे त्यांना मत देण्याचं? जवळचे म्हणून काय काम? कामाला जवळचे आहेत, बोलवलं बरोबर येतात. काय काम करतात, अडचणीला मदत करतात, धावतात. आमच्या बकऱ्या जाळल्या तिथं धावले, काय पण करतात उपयोगी असे. नाव काय तुमचं? शशिकला. मी तुमचं नाव काय? ज्योती कोणाला मतदान करणार? खत्री दादाला, अभिजित दादाला. ते इथं आमच्या वस्तीमध्ये गरीब नाही का धुणे भांडे करणारी बाई होती, त्यांच्या बकऱ्या जळालत्या, 4-5 गाडी जळालती. तर ते आलते ते दादा, त्यांना मदत केली, त्यांना बरंच काही जरा लिखापडी करून त्यांना पैसे मिळवून दिले. म्हणून ते आमच्या वस्तीत अधूनमधून येत जातात, लक्ष देतात. ते लक्ष देतात म्हणून त्यांना वोटिंग करायचं. पूरग्रस्तामध्ये त्यांनी काम केलंय का? कुठल्या घर पूर आला होता त्यावेळेस. केले सगळ्यांना राशन वगैरे मिळून दिलं, गोरगरिबाला मदत केली, सगळ्यांकडे लक्ष असतं त्यांचं. तुमचं काय नाव? मनीषा सध्या कोणाला मतदान करणार? अभिजित दादांना. का करणार? ते आरती रात्र पण आम्हाला कधी पण धावून येतात. काय पण काम सांगितलं तर ते पहिले आमचं काम करतात. आम्ही एवढे नगरसेवक निवडून दिलं पण एकही नगरसेवकाने आमच्या इथं काम केलं नाही. त्यांना 10 वेळ फोन केलं तरी पण ते एकदाही आमच्या इथं आलेले नाही. त्यांनी लक्ष दिलं. त्यांनी खूप आमच्याकडे प्रयत्न पण केले येण्याचं. जेव्हा अर्धी रात्री त्यांना कॉल केलं ते आमच्यासाठी लगेच धावून येतात आणि आमचं काय पण काम असलं तर ते व्यवस्थित आमचं काम पूर्णपणे करून देतात. आम्ही यावेळेस त्यांना एक चान्स देऊ आणि त्यांना निवडून आणू एवढी आमची काय नाव तुमचं? पुढे नाव सांगा फक्त. रेणुका सती जाधव. कुणाला मत देणार आहे? अभिजित खत्री यांना. का मत देणार आहे? काय गोरगरिबांना मदत करतात ते म्हणून. तर अशा प्रकारे अभिजित अभिजित खत्री आहेत. त्यांना महिलांचा खूप सपोर्ट आहे, महिलांचा सहकार्य आहे. काय मी शेवंत बावरी आहे, कतारवाडीमध्ये राहते, धुणं भांड्याचं काम करते. मध्ये गेल्या वर्षी माझ्या बकऱ्या जळाल्या होत्या, लाईटच्या खांबाला शॉक लागून 7-8 बकऱ्या मेल्या माझ्या. पण त्या टायमाला कोण नगरसेवक कोण असं आमचे आले नाही बघायला की काय मदत म्हणून द्यायला, काय आले नाही. त्या टायमाला अभिजित भाऊ खत्री आले, त्यांनी मला सगळं लिखापडी करून तिथं अर्ज दिलं मदतीसाठी. तसंच रमाकांत साठे ते बी आले मदतीला, त्यांनी बी मला हातभार लावून पैशाची त्यांनी बी मदत केली मला. असं इकडं नगरसेवक कोण बी आले नाही बघायला तिथं. असं हे दोघांनी मला मदत केली म्हणून मी दोघांना बी मत देण्याचं माझं ठरलं. कसं बी करून ते निवडून यावं. तर अशा प्रकारे अनेक महिला आहेत ज्या तळागाळातील असतील, गोरगरीब महिला असतील, त्यांना अभिजित वेळोवेळी मदत करत आहेत. त्यामुळं अभिजित निवडून यावा अशी त्यांची इच्छा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
जय भीम, जय शिवराय. सर निकले निकले का